वांद्र्यामध्ये भारतनगरमध्ये SRAच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। आमदार वरुण सरदेसाई सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कोर्टाकडनं स्थगिती असताना सुद्धा SRA कडून घरं पाडण्याची नोटीस देण्यात आलेली आहे अशी माहिती रहिवाशांनी दिली आणि त्यामुळे सध्या अनेक JCBs तिथे पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने घरं पाडण्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे। नक्की काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या घटनास्थळी आहेत। वेदांत, नक्की काय परिस्थिती आहे? अजून आम्ही थोडा वेळ इकडे मी थांबलो तितकी गर्दी वाढत जाईल आणि मग किती पोलीस आले तरी ते पोलीस कमी पडतील। त्यामुळे असं कृपया करू नका। मी कालपासून कळकळीची विनंती ही सरकारला करतोय। मी अगदी मुख्यमंत्र्यांपासून कालपर्यंत सगळ्या मंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी आश्वासनं आपण बघतोय स्थानिक आमदार वरुण सरदेसाई इथे पोहोचलेले आहेत। आज एवढे 150-200 पोलीस घेऊन इकडे येतात। तुम्हाला जर इकडचा विकास करायचा आहे तर लोकांना विचारा तरी त्यांना विकास हवाय की नको। विकास करा पण लोकांना विश्वासात घेऊन करा, एवढंच माझं म्हणणं आहे। तुम्ही काल अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली, त्यांचं काय म्हणणं होतं? काल नाही, मी काल परवा 2 दिवस काल अदानी ग्रुपचे CEO सुद्धा SRAच्या ऑफिसला आले होते। आज ज्या 180 घरांना तोडण्यात येत आहे त्या एकाही घरासोबत अदानी SRAचा करार झालेला नाही, त्यांची ॲग्रीमेंट झालेली नाही। मी एवढंच त्यांना सांगत होतो, तुम्हाला इकडे डेव्हलपमेंट करायची आहे, तुम्हाला इकडे SRAची स्कीम राबवायची आहे, तुम्हाला तुमचे टॉवर उभे करायचे, जे करायचं आहे ते करा। कमीत कमी ज्यांची तुम्ही घरं तोडताय SRAच्या कायद्यानुसार त्यांच्यासोबत एक करार तर करा। इकडच्या लोकांना घरं कुठे मिळणार, किती मिळणार, किती स्क्वेअर फूटची मिळणार, त्यांना मोबदला कधी मिळणार, त्यांची जी नवीन घरं होतील ती इकडेच बांधली जातील की दूर बांधली जातील, त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं तरी द्या। ही कुठली हुकुमशाही? म्हणजे कोणता प्रोजेक्ट राबवला जाणार, तुम्ही काय माहिती घेतली? इकडे अदानी ग्रुपचा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे। अदानी ग्रुपच्या सगळ्या या आग्रह खातर हे सगळे बहिरे झालेले आहेत। मी SRAच्या अधिकाऱ्यांना गेले 2 दिवस ओरडून सांगतोय की तुम्ही मानवतेला धरून हे काम करत नाही आहात। उद्या जर तुमच्या घरावर अशी धडक कारवाई करण्यात आली, तुमची उद्या घरं तोडून दिली आणि मग सांगितलं पहिले घर तोडेंगे फिर देखेंगे किधर घर देना है, तर तुम्हाला चालेल का? कोणाला चालेल? हे मान्य आहे का? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला घरं तोडायची आहे, तिकडे डेव्हलपमेंट करायची आहे, कमीत कमी ज्यांची घरं तोडतायत त्यांच्यासोबत करार करा। त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही त्यांना कुठे देणार। कारवाई इकडे थांबवण्याकरताच आम्ही आलेलो आहोत। या सगळ्यांना आम्ही हे करू आणि सुप्रीम कोर्टाचा स्टे सुद्धा मिळालेला आहे। मी आता SRAच्या अधिकाऱ्यांसोबत पाहू शकता किती ॲग्रेसिव्ह लोक इकडे झालेले आहेत। त्यामुळे हे लोकांनी पहिल्या गोष्टीला हात लावलाय, मागे JCB उभा केलाय। तर आपण हे दृश्य पाहतोय वांद्र्यात इथे भारतनगरमध्ये SRAच्या ची कारवाई सुरू होणार होती, तिथे JCBs पोहोचलेले होते। इथल्या रहिवाशांना SRAने नोटीशी दिलेल्या होत्या, परंतु त्यांच्या पुढच्या स्थलांतराबद्दल कुठल्याही पद्धतीची स्पष्टता नसल्यामुळे शिवसेनेचं सध्या इथे आंदोलन सुरू आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पोलीस स्थानिक यांच्यामध्ये गदारोळ सुरू आहे। वांद्र्याच्या भारतनगरमध्ये SRAच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन आपण पाहतोय। आमदार वरुण सरदेसाई तिथे पोहोचलेले आहेत। कोर्टाकडनं इथल्या रहिवाशांना नोटीशी धाडण्यात आलेल्या होत्या। माफ करा, कोर्टाकडनं या बांधकामांच्या संदर्भामध्ये स्थगिती असताना सुद्धा SRA कडनं घरं पाडण्याची नोटीस देण्यात आलेली आहे असं रहिवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे या रहिवाशांच्या बाजूने सध्या शिवसेना आंदोलन करते, पण त्याचबरोबर JCBs इथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे स्थानिक रहिवासी पोलीस यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघर्ष चालू आहे, चर्चा चालू आहे। रहिवाशांचे काही प्रश्न आहेत या संदर्भामध्ये, त्यांच्या दृष्टीने त्यांचं स्थलांतर इथून कुठे केलं जाईल, त्यांना किती घरं दिली जातील, त्याचं क्षेत्रफळ किती असेल या संदर्भामध्ये SRAने कोणत्याही पद्धतीची स्पष्टता दिलेली नाही आहे। त्यामुळे स्थानिक रहिवासी अत्यंत
नाराज आहेत. त्याचबरोबर त्यांना कुठल्याही पद्धतीचं भविष्याबद्दलची स्पष्टता नाही आहे आणि म्हणूनच त्यांच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई तिथे पोहोचलेले आहेत आणि स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे, चर्चा सुरू आहेत, पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या संदर्भात आपले प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडनं माहिती घेऊया. वेदांत, आत्ताच वरुण सरदेसाई असं म्हणत होते की स्थानिकांना कुठल्याही पद्धतीची स्पष्टता दिलेली नाहीये. या संदर्भात आपल्याला काय माहिती मिळते? SRA कडनं कुठल्याही बाबतीमध्ये त्यांना स्थलांतराबद्दल किंवा त्यांच्या भविष्यातल्या घरांबद्दल कुठल्याही पद्धतीचं वचन देण्यात आलेलं आहे का? काय माहिती आहे? पूर्वी आपण दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्याशिवाय इथले जे स्थानिक आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे स्थानिकांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसापूर्वी नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर घरं खाली करायची आहेत किंवा हा इथे प्रोजेक्ट राबवायचा आहे असं सांगण्यात आलं. आणि त्यामुळे SRA अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केल्यावर ते काम आहेत की इथे डिमॉलिशनची कारवाई होणार, इथे पाडकाम केले जाणार. आता स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि शिवसेना इथे आक्रमक झालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई इथे केली जाणार नाही, कारण घरं नेमकी कुठे द्यायची याबद्दल स्पष्टता या लोकांना दिलेली नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत स्पष्टता दिली जात नाही तोपर्यंत ही तोडक कारवाई ही होणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक ऑर्डर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाची प्राप्त झाली आहे ज्यामध्ये आम्ही बघा, आता तिकडे सुप्रीम कोर्टाचा स्टे आलेला आहे. आज अर्जंट मेन्शन हे मॅटर केलेलं होतं. आता स्टे आल्यानंतर सुद्धा हे लोक घाईने कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं त्यांना तेच सांगणं आहे की तुम्ही मानवतेला धरून हे काम करा. तुम्हाला विकास करायचा आहे. मी परत वारंवार एकच विनंती करतोय, इकडच्या लोकांसोबत करार करा, त्यांच्या घरांच्या ॲग्रीमेंट करा आणि मग विकास करा. एकाही माणसासोबत ॲग्रीमेंट नाही आहे, एकाही माणसासोबत नाही. यांना काय मुंबई गिळायची आहे? काय करायचं? काय पर्याय काय तुमच्याकडे? पर्याय काय नेमका आता? पर्याय काय ह्या गोंधळाच्या यांना पर्याय तुम्ही काय देणार आहात? जर इथून हे बघा, एक मिनिटं, तुम्हाला विषय मॅडम माहिती नाहीये. हा 5 मजल्याच्या आणि या झोपड्याचा विषय नाहीये. या सगळी घरं ही पात्र झालेली आहेत. त्याच्यात पात्र अपात्र हा विषय नाहीये. 5 मजली 3 मजली हा विषय नाहीये. ती पात्र आहेत पण त्यांच्यासोबत करार झालेला नाहीये. करार करावा. हे सगळे पात्र आहेत. हे 1970 पासून इकडे राहत आहेत. मला बोलू दे मॅडम, तोपर्यंत थांबवा ना कारवाई. सर, मी लीगलची आता बोलले, तुमचं बोलणं करून देते. स्टे नाहीये, मॅटर फक्त लिस्टेड आहे. काय म्हणतात ते? ठाकूर आमच्या लीगल ऑफिसर आहे, लीगल आहे. मी सगळे डायरी नंबर पडलाय. स्टे नोटीस इश्यू नाहीये, स्टे नाही, स्टेटस. मी फक्त नाही मी तोपर्यंत ना मी हे करतच नाहीये. फक्त खाली जे ऍग्रीमेंट जे करतायत त्यांचे सुमोटो करतायत ना, त्यांना हे करू देत नाही. ते थोडं ते फक्त सांगा, एकदा बोला आपण एकदा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.